1 एप्रिल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी या दिवसामागचा प्रवास मात्र थक्क करणारा आहे. आणि म्हणूनच आजचा हा विशेष व्हिडिओ. ज्या समाजात, ज्या कुटुंबात कधीच आर्थिक सुबत्ता नव्हती, साधं पैसे मोजणं सोडा, 2 आण्यांपेक्षा जास्त पैसे पाहायलाही मिळत नव्हते, अशा समाजात, अशा घरात जन्म झाला भिवाचा. आणि हाच भिवा पुढे महान असा अर्थतज्ज्ञ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतात. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेमागचा हा सर्वात मोठा विचारवंत. ज्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालवयात होते, म्हणजेच भिवा होते, त्या काळी शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार तरुण रोजगारासाठी पुण्या मुंबईला जायची. कुठेतरी एखाद्या कारखान्यात, मिलमध्ये किंवा हॉटेलात मिळेल ते काम करून पोटं भरायची. पण गावगाड्यातल्या नव्या तरण्या पोरांना ते तिकडं बक्कळ पैसा कमवता, मजेत राहता असं वाटायचं आणि त्यांचं आकर्षण वाटायचं. असंच साताऱ्याची गावातली काही पोरं ही पुण्या मुंबईला कामधंद्याला होती. आणि जेव्हा गावाकडे ही मुलं यायची तेव्हा मोठा रुबाब करायची, म्हणजे मोठ्या रुबाबाने वावरत असायची. तेव्हा चिमुकले भिवा यांनाही वाटायचं की आपली परिस्थिती खूप गरीब आहे, आपणही असंच असावं. आणि त्यांचे विचार सुरू झाले. मुंबईला मिलमध्ये कामासाठी जायचं म्हटल्यावर जायला तिकिटाला पैसे लागणार, राहायला पैसे लागणार, काही जवळही पैसे लागणार. आपल्याकडे तर पैसे नाही, मग पैसे आणायचे कुठून? तेव्हा चिमुकल्या भिवा यांच्या डोक्यात आले, आपली आत्या काही खरेदी करायचं असलं की आपल्या कमरेच्या पिशवीतून पैसे काढते, म्हणजे आत्याच्या त्या पिशवीत पैसे असतात. ते पैसे घ्यायचे आणि आपण मुंबईला जाऊ या विचाराने एके रात्री आत्या गाढ झोपेत होती. मग भिवा यांनी दबकत घाबरत पिशवीत हात घातला. हाताला लागले ते पैसे पटकन खिशात टाकून दूर जाऊन बघितले तर अवघे 2 आणे होते. आता यात मुंबईला जायचं कसं, राहायचं कसं? त्यामुळे भिवाने मुंबईला कामाला जायचा विचार डोक्यातून काढून टाकला. पण त्यांना आता वाईट वाटायला लागलं की आपण आपल्या आत्याच्या पिशवीतले पैसे चोरले. आणि मग त्यांनी धैर्याने आत्याजवळ जाऊन गुपचूप आत्याच्या पिशवीत ते पैसे ठेवून दिले. पण पैसे ठेवताना यापुढे आयुष्यात अशा प्रकारे पैशांना हात लावणार नाही आणि मोठं होण्यासाठी आत्याजवळ राहूनच शिक्षण घेईल. त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. बघा, पैसे कमविण्यासाठी मुंबईला जायला तिकिटाला पैसे नाहीत म्हणून आत्याच्या पिशवीतले पैसे चोरण्याचा निष्फळ प्रयत्न. आणि पुढे हेच भिवा 1916मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जातात. एकीकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू करतात. खिशात मुबलक पैसे नाहीत, स्कॉलरशिपवर शिक्षण सुरू. अशा परिस्थितीतही त्यांना जाणीव होती की आपल्याला कमी काळात जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे. परदेशात शिक्षणाची मिळालेली ही संधी त्यांना अजिबात वाया घालवायची नव्हती. त्या संधीचं सोनं करायचं होतं. म्हणजे बघा, त्या काळातल्या लोकांना इथेच नेमकं काय शिकायचं, काय करायचं हे कळत नव्हतं. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये एकाच वेळी 2 पदव्या घेण्यासाठी 2 महत्त्वाच्या जागतिक विद्यापीठात प्रवेश मिळवत बॅरिस्टर होण्यासाठी लंडनमधीलच ग्रेज इनमध्ये प्रवेश घेतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc पदवी मिळवण्याकरिता त्यांनी प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, म्हणजेच ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचं प्रांतीय विकेंद्रीकरण. एकीकडे या देशावर ब्रिटिशांचं राज्य आहे. त्या काळात त्यांच्या देशात जाऊन भारताचे प्रश्न जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या देशातील विद्यापीठांमध्ये मांडण्याचे धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. पण केवळ पैशांअभावी हा प्रवास त्यांना थांबवावा लागतो. कारण शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना लंडनमधील शिक्षणाचा प्रवास अर्ध्यावर सोडून पुन्हा भारतात यावं लागतं. मात्र लंडन सोडताना बाबासाहेब यांनी लंडनमधील त्या विद्यापीठांना विनंतीपूर्वक अर्ज सादर करतात.
की पुढील काळात मी पुन्हा येऊन माझा शोध प्रबंध पुन्हा सादर करेन आणि अभ्यासक्रम पूर्ण करेन, अशी परवानगी ते विद्यापीठाकडून मिळवतात. आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा 100 रुपये मिळणारी शिकवणी घेतात. सोबतच उद्योजक आणि व्यापारी संस्थांना सल्ला देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडवायझर्स नावाची कंपनी सुरू करतात. मात्र ही कंपनी एका महार व्यक्तीची आहे हे समजल्यावर लोकांचं येणं बंद झालं आणि ही कंपनी बंद पडते. दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषयक शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा 50 रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले. पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाच्या 2 वर्षाकरिता रिकाम्या झालेल्या जागेवर शासनाने 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर बाबासाहेब यांची नेमणूक केली. त्यांना नोकरीचा पगार दरमहा 450 रुपये मिळत असे. अशा अनेक प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून त्यांनी अधिकाधिक अर्थार्जन करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पैशांअभावी सोडून आलेले लंडनमधील शिक्षण त्यांना पुन्हा जाऊन पूर्ण करायचं होतं. आणि ही गोष्ट राजश्री शाहू महाराज यांनाही समजली होती की बाबासाहेब यांना लंडनमध्ये राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा लंडनला जायचे आहे. त्यामुळे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी 1,500 रुपये सहकार्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले आणि बाबासाहेब लंडनला जातात. लंडनला गेल्यानंतर बाबासाहेब दिवस रात्र स्वतःला अभ्यासामध्ये इतके गुंतून घेतात की 18 तास, कधी 20-21 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्षभरात आपला शोध प्रबंध प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया पूर्ण केला. जून 1921 मध्ये MSc पदवीसाठी लंडन विद्यापीठाला सादर केला आणि 20 जून 1921 रोजी अर्थशास्त्रातील MSc ही पदवी त्यांना प्रदान केली. आता बाबासाहेबांना वेध लागले ते DSc म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवण्याचे. आणि हे वेध म्हणजे आजचा हा दिवस. 1922चा काळ म्हणजे भारतावर ब्रिटिशांचे राज्य. ब्रिटिशांच्या काळात इंग्रजांच्या धोरणांचे समीक्षण करून त्यांच्या चुका दाखवणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आपला DSc साठीचा शोध प्रबंध लिहिला होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, भारतातील रुपयाची समस्या. या प्रबंधामध्ये त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाची कशा प्रकारे घसरण होत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारे कोंडीत सापडली गेली आहे याचे विस्तृत विवेचन केले होते. खरं तर हा उघडपणे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांची समीक्षा करणारा आणि त्यावर टीका करणारा प्रबंध होता आणि त्यांनी तो सादर केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला गेले, कारण आता त्यांना जर्मनीच्या बॉन विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवण्याचे वेध लागले होते. परंतु त्याचवेळी लंडन येथील शिक्षक जे त्यांच्या शोध निबंधाचे मार्गदर्शक होते, प्राध्यापक एडविन कॅनन यांनी DSc पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीची तार केली. कॅनन यांनी त्यामध्ये त्यांना लिहिलेलं होतं, तुम्ही लिहिलेला प्रबंध हा थेट इंग्रजांच्या धोरणावरती टीका करणारा असल्यामुळे तुम्हाला तो प्रबंध बदलावा लागेल, तरच तो स्वीकारला जाईल. ती तार मिळाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले. त्या प्रबंधाच्या पुनर्लेखनासाठी 3-4 महिने कालावधी लागणार. दरम्यान बाबासाहेबांच्या जवळचे पैसेही संपत आले होते. आता पुन्हा भारतात जाऊन पैशांची तजवीज करून पुन्हा शोध निबंध सादर करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले. शोध निबंधात मांडलेल्या निष्कर्षाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्यात ते कोणताही बदल करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी निष्कर्षात कोणताही बदल न करता केवळ लिखाणाची पद्धत बदलून तो प्रबंध नव्याने ऑगस्ट 1923 मध्ये लंडन विद्यापीठाला पाठवला.
निष्कर्ष तोच असणारा पण नव्याने मांडणी केलेला तो शोध निबंध मान्य करत नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc ही पदवी प्रदान केली. प्रचंड मोठ्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधून बॅरिस्टर, MSc आणि आता DSc या पदव्या प्राप्त केल्या होत्या. DSc साठीच्या भारतातील रुपयाची समस्या या शोध प्रबंधाद्वारे त्यांनी ब्रिटिश कशा प्रकारे भारतीय रुपयाच्या किमतीला पौंड सोबत जोडून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेत आहेत त्याची तरतूद ब्रिटिशांनी कशी केली आहे. ब्रिटिशांच्या या चातुर्याने भारतात आर्थिक समस्या उभी राहत असून यात ब्रिटिशांचे हित आणि भारताचे कसे नुकसान होत आहे हे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संशोधनाद्वारे मांडले आणि हा शोध निबंध 1923 साली पुस्तक रूपाने प्रकाशित झाला. भारतातील रुपयाच्या समस्येवरती भाष्य करणारे जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले हे पहिले संशोधनात्मक पुस्तक होय. ब्रिटिश सरकारने 1926 मध्ये भारतीय चलन आणि वित्त व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, ज्याला हिल्टन यंग कमिशन म्हणून ओळखले जाते, याची स्थापना केली होती आणि या कमिशनचे सर्व सदस्य डॉक्टर आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाने अत्यंत प्रभावित झाले होते. बाबासाहेबांनी या कमिशन समोर हजर राहून स्वतः भारतासाठी एका स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची रूपरेषा आणि मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी मांडली. हिल्टन यंग कमिशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या संकल्पना, पुरावे आणि कार्यप्रणालीचा आधार घेऊनच सरकारला मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली. या शिफारशींच्या आधारे पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 सहमत करण्यात आला आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकृतरित्या अस्तित्वात आली. येथे आजच्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या मुलाला बालपणी आपल्या घरात आपल्या आत्याच्या पिशवीत 2 आण्यांच्या वर पैसे नाहीत हे दिसलं होतं, त्याच मुलाने पुढे आपल्या वयाच्या 31व्या वर्षी जगातील महान असणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे असे संशोधन प्रबंध लिहिले की त्या अभ्यासाच्या जोरावर, त्या ज्ञानाच्या जोरावर गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली.